गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 हीरा मंडी नावाची हिंदी सिरियल बघितली 8 एपिसोड्सची. संजय लीला भंसालीचं डायरेक्शन आहे. सुंदर सिरियल आहे, सुंदर सिरीज आहे. सगळ्यांनी अगदी आवर्जून बघावी अशी आहे. आणि आता संजय लीला भंसालीचं असल्यामुळे सेट्स काय, एकूण प्रेझेंटेशन काय, स्टोरी काय, ॲक्टिंग काय, सगळंच सुंदर आहे. सुंदर आहे, कुठेही नावं ठेवायला जागा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. म्हणजे की हिरामंडी म्हणजे जसं नावावरूनही लक्षात येतं की तवायफ लोकांचं जागा, म्हणजे तिथे ते आपल्या धंदा करत असतात. आणि सगळे तेव्हाचे, आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे ब्रिटिशचं राज्य असतं आणि सगळे नवाब त्यांच्या म्हणजे मुठ्ठीतच असतात, खरं म्हणायला हरकत नाही. आणि ते सगळे नवाब इथे हिरामंडीमध्ये येत असतात आपली रात्र हे करायला. आणि त्यांच्याच देणगीमुळे किंवा पैशांमुळे वर ह्या जगत असतात सगळ्या. पण अगदी राण्यांच्या वर त्यांचा थाट असतो, सगळं अगदी तामझाम आणि पूर्ण अगदी महालच असल्यासारखा असतो. तर अशाच त्या हिरामंडीमधल्या एका पॅलेसमध्ये एक राणी म्हणजे काम करणारी मनीषा कोयराला आहे. तर ती राहत असते आणि तिचा दबदबा असतो सगळीकडे. तर ख्वाबगाह नावाचं ते असतो पॅलेस. तर त्या पॅलेसमध्ये ती हुजूर म्हणून, आणि तिला सगळे हुजूर म्हणत असतात. आता हुजूर व्हायच्या आधीचा बॅकग्राऊंड असा असतो की तिची जी आई असते, तर त्या आईला 2 मुली असतात आणि त्यातली एक ही मनीषा कोयराला असते. तर मनीषा कोयरालाच एका नवाबाकडून तिला म्हणजे दिवस राहतात. आणि जे बाळ होते ते ती आपल्या धंद्याला काही हे नको म्हणून, म्हणजे जरा क्रूरच असते ती, धंद्याला हे नको म्हणून ते बाळ ती परस्पर विकून टाकते दुसऱ्या एका नवाबाकडे, ज्यांना मूलबाळ नसतं, तर ते आपला मुलगा म्हणून वाढवणार. तर हे जेव्हा तिला कळतं तर ती अशी म्हणजे तिळपापड होतं तिच्या अंगाचा की तिचं मातृत्व हे केलं गेलं. तर ती सारखीच चिडून आणि असतेच म्हणजे. आणि एकदा असंच तिच्यावर अतिरेक होतो, तर ती त्या रागाच्या भरामध्ये आईला मारून टाकते. आणि मग ती असं भासवते की म्हणजे आईने सुसाईड केलंय, आत्महत्या केली, तिला असं. पण ती दुसरी जी बहीण असते तिची, ती हे सगळं बघते आणि ती म्हणजे आरडाओरडा करते, पण तिचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून एक तिथलीच दासी तिला घेऊन पळून जाते. आता ही मग मोठी झालेली दाखवली म्हणजे मनीषा कोयराला, आणि ती मग हुजूर म्हणून तिथे राहते. आता तिला पण 2 मुली असतात. तर त्यातली एक जी मुलगी असते ती आता ह्या ब्रिटिश सरकार सगळ्यांवरच जुलूम करत असतं, वाटेल तसं त्रास देत असतो. तर त्यांच्या अगेन्स्ट आपल्या जे क्रांतिकारी लोक आहेत, ती चळवळ लाहोरमध्ये सुरू, आणि लाहोरमधली घटना आहे त्या, तर लाहोरमध्ये सुरू झालेली असते. आणि ही जी मोठी मुलगी असते तिची मनीषा कोयरालाची म्हणजे हुजूरची, ती चुपचाप त्यांच्यात सामील असते, त्यांना पैसे पुरवत असते. आणि हे लोक सगळे इंग्लिश लोक, ब्रिटिश लोक, ऑफिसर्स या याच्यात ठीक आहे येतच असतात किंवा त्यांना कधी बोलवत असतात. तर त्यांच्याकडून काही गुप्त बातम्या पण कळतात, तर त्याचा पण ह्या लोकांना उपयोग होत असतो. तर त्याचा ती उपयोग करून घेत असते. तर अशातच एक बलुची खानदान असतं, नवाबांचं, रईस ह्याच्यात. तर त्याच्यात एक आजी जी आहे ती फरीदा जलाल दाखवली आणि तिचा नातू, तर तो लंडनवरून शिकून आलेला असतो. तर त्याला पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसतात तर त्याला पण राग येतो, जरी तो लंडनमधून आलेला असतो, पण त्याला ते पटत नाहीत गोष्टी.
आणि तो मनोमन ठरवतो की ह्या लोकांना आपण मदत करायची, आणि हळूहळू तो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत जातो. पण त्याच्या वडिलांना ते पटत नाही, म्हणजे ते गुलामच असतात ब्रिटिशांचे वडील. तर ते म्हणतात तू तुझं वर्तन सांभाळ, हे मला पटत नाहीये. आणि अशातच एकदा ही जी मनीषा कोईरालाची हुजूरची दुसरी मुलगी जी असते, तर ती कधीच नाचायला तयार होत नसते. म्हणजे ते नथ उतराई म्हणतात ते लोक. तर म्हणे तिची नथ उतराई करायची आहे, तर ती म्हणते नाही, मी करणारच नाही नथ उतराई. तर ती अशीच बाहेर गेलेली असताना ह्याची तिची गाठ पडते, फरीदा जलालच्या नातवाची आणि ह्याची, आणि तो तिच्या प्रेमात पडतो, ती पण त्याच्या प्रेमात पडते. आणि म्हणजे बाहेर, म्हणजे एका याच्यामध्ये मुशायरामध्ये, म्हणजे शायरी वगैरेच हे असतं तिथे. आणि नंतर पण त्यांच्या गाठीभेटी म्हणजे असे मुलाखत होत राहतात. एकदा लायब्ररीमध्ये होते, दोघांनाही माहित नसतं एकमेकांना कोण आहे. हिची समजूत झाली असते की तो लायब्ररी मधला मुलाजिम आहे, आणि त्याला वाटते की ही अशीच कोणीतरी आहे. म्हणजे त्याला हे माहित नसतं की ती हिरा मंडी मधली आहे, तवायफची मुलगी. मग अशा ह्याच्यात त्यांचं भेट होते, आणि हा त्या क्रांतिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातो. तर एका प्रसंगी असं येतं की हुजूरकडे जे कामं करणारे लोक असतात, तर त्यांच्यातल्या एका मुलीचा आवाज खूप सुंदर असतो, आणि ती हिला म्हणजे कॉम्पिटिशन म्हणून आपल्या मुलीच्या कॉम्पिटिशनच्या समोर उतरेल असं हिला हुजूरला वाटतं. तरी तिचं फारसं काही हे नसतं. पण तिला जेव्हा कळतं की आपला जो टांग्याचा ड्रायव्हर आहे, बग्गीचा ड्रायव्हर आहे, तर त्याचं आणि हिचं अफेअर आहे, तर मग ते तिला परवडणार नसतं. आपल्या इकडच्या मुली बाहेर जर मुलांशी संबंध ठेवला असता तर मग पैसा कुठून येणार हवेलीमध्ये, पॅलेसमध्ये. तर मग ती म्हणते की तिच्या आईला म्हणते, त्या मुलीच्या, की सायमा नाव असतं तिचं, सायमाच्या आईला, की आपण हिचं एक चांगला, हिचा आवाज किती छान आहे, दिसते किती छान, आपण हिचा सौदा करूया. आणि काहीतरी कोणीतरी 10,000 रुपये द्यायला तयार आहे. तर ही तर तयारच नसते, कारण तिचं प्रेम असतं त्या गाडीवान कोचवर. तर ती जाऊन त्याला सांगते. तर मग तो येऊन हिला मनीषा कोईराला रिक्वेस्ट करतो की मी तुम्हाला एवढे पैसे देतो, पण तुम्ही थोडे दिवस मला मुदत द्या, थांबा. पण ही मनीषा कोईराला तशी एक मुरलेली असते, त्याच्यामुळे ती म्हणते ठीक आहे. तर आता ह्याला कुठून गरीब माणसाला एकदम इतके पैसे येणार, म्हणून तो सट्टा खेळतो, जुआ खेळतो. पण त्या याच्यात, आणि त्याला पैसे मिळतात, पण त्या याच्यात एक अशी भांडण होते, मारामारी होते, आणि त्याला पकडून देतात जेलमध्ये. म्हणजे ती पण सगळी हिचीच प्लॅनिंग असते, मनीषा कोईरालाची. तर आता त्याला जेल झाल्याबरोबर ही तिचा मनीषा कोईराला त्या सायमाचा सौदा करते. ती म्हणते आता मी किती दिवस वाट बघू, तो कधी सुटून येणार. सगळ्या तिला म्हणतात की तुमची इतकी पहुंच आहे, तुम्ही सोडवा ना त्याला. ती म्हणते की मी एकाच अटीवर त्याला सोडवीन, जर सायमा तयार होईल सौदा करायला. तर मग ती शेवटी बिचारी त्या माणसाला, म्हणजे ती विकूनच टाकते तिला, त्याच्यावर रात्र घालवते, आणि त्याच्यामुळे तिचा तो किस्सा तिथे संपतो. मग हिची आणि त्याच वेळेस हिने म्हटलं असतं, मनीषा कोईरालाच्या मुलीनी, की तू सायमाला बिलकुल धंद्याला लावायचं नाही किंवा विकायचं नाही, मी नथ उतरायला तयार आहे. आणि मग इकडे दाखवलंय की ही नथ उतराई करता तयार होते, सगळं तयार होते, आणि मग पूर्ण यांच्या हवेलीमध्ये जश्न वगैरे हे होतं. आणि त्याच वेळेस ह्याचं, त्या बलुची वाल्याचं, म्हणजे फरीदा जलालच्या नातवाचं तिला एक पत्र मिळते की तू मला येऊन भेट अशा अशा ठिकाणी. आता त्याच्या अगोदर काय झालेलं असतं की ही जी लहानपणी पळून गेलेली असते, म्हणजे हिचीच मनीषा कोईरालाचीच बहीण लहानी, तर ती बरेच उद्योग करून, म्हणजे
तिचं आयुष्य पण आधी खूप वाईट जातं. तिने बरेच गुन्हे केलेले असतात, या नवऱ्याला मारलं असतं, अजून कोणाला मारलं असतं, सगळं करून ती इथे आलेली असते. आणि तिला तो ख्वाबगाह पाहिजे असतो, कारण तो तिच्या आईच्या नावाचा असतो. तर ती तिला मनीषा कोइराला टक्कर द्यायचं म्हणून या छोट्या मुलीला हाताशी धरायला बघते. तिला जेव्हा कळतं की या बलुची वाल्यांचं आणि हिचं प्रेम प्रकरण चालू आहे, तर ती अशी खोट्या खोट्याच चिठ्ठ्या पाठवायची कामं करते. म्हणजे हिच्या नावाने त्याला, त्याच्या नावाने ह्याला. पण दोघांचं प्रेम जमावं हा तिचा चांगला उद्देश असतो, पण तिला मनीषा कोइराला खाली दाखवायचं असतं, नाक तिची. तर मग ती ज्या दिवशी तिची नथउतराई ठरलेली असते त्या दिवशी ती तिला ते चिठ्ठी पाठवते आणि मग ही पळून जाते बग्गीतनं बसून आणि त्यांच्या घरी पोचते. तर ह्याला काहीच माहित नसते फरीदा जलालच्या मुलाला. तर मग तो म्हणतो की तू कशी इथे आली, आणि मग तेव्हा त्याला पहिल्यांदा कळतं की ही तवायफची मुलगी. मग तो आधी थोडासा म्हणतो की नाही, या घरी तवायफला किंवा हिरामंडीतल्या बाईला जागा नाहीये, तू माझ्यापासून लपवून ठेवलं. ती म्हणे तू तरी कुठे मला आधी सांगितलं होतं, आणि तू मला कधी सांगायची वेळ पण आली नाही, पण आता घरी कसं सांगायचं मग. तर तो आपल्या म्हणजे ना घरी खोटंच सांगतो की माझ्या मित्राची बहीण आहे म्हणून. आणि मग असं सांगतो की तो बाहेर गेलाय, आता त्याची आज पत्र आलंय की अजून 1 महिन्यानी येईल वगैरे वगैरे असं. आणि मग ह्या लोकांचं चालू होतं दोघांचे. वडिलांना ते बिलकुल पटत नसतं आणि वडिलांना थोडीशी शंका येतच असते. बरं, इकडे मनीषा कोइराला जंग पछाडते, पण तिला काही आपली मुलगी सापडतच नाही. पण मग एकदा ती त्या फरीदा जलालवर बाहेर गाडीत गेलेली असते आणि त्यांचे ते जे वस्तात फिरत असतात हिरामंडीमधले, त्याच्यातला तो वस्तात बघतो आणि तो जाऊन मनीषा कोइराला सांगतो की ही यांच्या घरी आहे. मग ईदच्या दिवशी जाऊन ती त्यांना मुबारक देते आणि तिची पोल खोलते, की म्हणजे सगळ्यांच्या समोर. त्या दादीलाही माहित नसतं, वडिलांनाही माहित नसतं. मग त्यांच्या समोर सांगते की ही माझी मुलगी हिरामंडीमधली, ही काही त्या सरफराज वगैरे कोणाची बहीण नाहीये. मग हा पण म्हणजे सांगतो की हो, माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. आता अशा मुलीशी लग्न तर त्यांच्या घरातले कोणीच तयार नसतं, तर ती त्यांच्याचकडे राहते. पण इकडे ह्याच्या त्या क्रांतिकारी याच्यामुळे आणि सगळ्या म्हणजे पार्टिसिपेशनमुळे वडिलांना लक्षात येतं की हा मुलगा गेला हाताबाहेर, हा आपल्याला काही आता म्हणजे ऐकणार नाहीये. तर ते म्हणजे म्हणतात ठीक आहे, आपण ऐलान करू तुझ्या लग्नाचा. तर मुद्दामून ह्याचा प्लॅन असतो त्या मुलाचा की इकडे लग्नाची पार्टी म्हणजे लग्न करणारे म्हणून सगळ्यांना बोलवायचं पार्टीला, आणि तिकडे आपण त्यांच्या जिथे सगळे शस्त्र ठेवलेले आहेत इंग्रजांच्या, त्याच्यावर आपण अटॅक करायचा. आणि त्याचा सर्व प्लॅन, ब्लू प्रिंट वगैरे ह्याच्या टेबलवर असते. आणि त्याच वेळेस हे सगळे पार्टीला आलेले असतात लोक. तर ही जी आहे ती फरीदन, म्हणजे जी पळून गेलेली मुलगी असते तिचं नाव असतं फरीदन. तर ती वरती हिला भेटायला येते मनीषा कोइरालाच्या मुलीला. तर तिला असं वाटतं की याच्या रूम मध्येच असेल ती, आणि तिला ते सगळं दिसतं. तिला लक्षात येतो सगळा प्रकार म्हणजे काय आहे काय. तर तिचे दुसऱ्या ब्रिटिश ऑफिसरशी संबंधच असतात, तर ती सांगते सगळं. तर हे लोक रेड टाकतात त्यांच्या घरी. तर जसंच हिला कळते मनीषा कोइरालाच्या मुलीला की रेड टाकायला आले, तिला लगेच तो खतरा लक्षात येतो की आता याला म्हणजे सापडलं की ह्याला पकडून देणार. तर ती असं दाखवते, प्रिडिक्ट करते की मीच सगळं कारस्थानात सामील आहे, आणि ती एका बॅगमध्ये सगळे ते कागदपत्र वगैरे भरते आणि पळून जायचं नाटक करते. मग तिला अरेस्ट करून घेऊन जातात पोलीस वगैरे, भरपूर मारतात वगैरे. आणि म्हणजे मग बोलावतातही. आता पोलिसांना तर शक असतोच ना की हाच असणारे मुलगा, ही काय करणार आहे. पण ती स्वतः तिथे कबूल करते पोलीस स्टेशनमध्ये, आणि हा काहीच बोलत नाही, कारण त्याचे क्रांतिकारी मित्र सगळे काय म्हणतात की तुला देश म्हणजे आधी प्यारा आहे का प्रेम प्यारा आहे, त्याच्यामुळे तो बोलत नाही. पण त्याला ते बघवत नाही. मग ही शेवटी मनीषा कोइरालाची ती मुलगी असते पोटची, तर ही
तिला सोडवायला तिथे येते. तर हे पोलीस ऑफिसर्स इतके नालायक असतात की ते म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुझ्या मुलीला एकाच शर्यतवर सोडू, की तू आधी नाच गाणं कर आणि हे 4 जण तुझा उपभोग घेतील. शेवटी तेही करायला तयार होते आणि मग ते लोक सोडतात. मग तिची तब्येत खूप खराब होऊन जाते. मग ही घरी जेव्हा तिला घेऊन येते मनीषा कोइराला आपल्या मुलीला, तेव्हा तिला लक्षात येतं की ती प्रेग्नंट पण आहे. मग आता ती म्हणजे तिला म्हणते की आता तू म्हणजे त्याचा नाच सोडून दे, आता तू नथ उतरायला म्हणजे तुझा पहिलं हे कार्यक्रम आपण बघूया. पण हिला जेव्हा कळतं त्या फरदीनला की हिला उगीच पकडलं होतं आणि त्या बलूची मेन आहे म्हणजे त्याला, तर ती म्हणजे प्रयत्न करत असते की कसं आपल्याला हे सोडवता येईल वगैरे. पण शेवटी मग हा वडील मनावर दगड ठेवून लग्नाला परवानगी देतो. तर हे लोक सगळे बारात वगैरे घेऊन येणारच असतात ज्या दिवशी लग्न ठरलेलं असतं. तर वडील स्वतःच त्याचे पोलीस ऑफिसर्सना फोन करून सांगतात की मी तुम्हाला सगळे प्रूफ देतो माझ्या मुलाच्या याच्या संदर्भात. आणि मग ते लोक येऊन त्याला अरेस्ट करतात. म्हणजे परत आता हिचं लग्न सगळं बारगळते. आणि मग त्याला ते पकडून जेव्हा घेऊन जातात तेव्हा ते इतर त्यांच्या स्थानांची लपायची, इतर लोकांची, क्रांतिकारांची नावं विचारतात. पण हा एक चकार शब्द बोलत नाही आणि त्या मारायच्या ह्याच्यात तो मरतो. म्हणजे त्याचं मृत्यू होतो. झालं. मग तो धक्का काही ही सहन करू शकत नाही मनीषा कोइरालाची मुलगी. तर मग पण मग ती त्याच्यातनं सावरते. नंतर फरीदा जलालला पण भेटायला येते आणि सांगते की तुम्ही आता आजी होणार आहात वगैरे वगैरे, तुम्ही स्वतःला सावरा, तब्येत तुमची हे करा. मग ती फरीदा जलाल पण हिला अंगठी देते नाचसून म्हणून, आणि मी तुझी नाचसूने करता ठेवली होती वगैरे, असं सगळं चालू होते. पण मग आता याचा मुलगा मेल्यामुळे बलुचीचा, कारण त्यांनी पोलिसांना जरी इन्फॉर्म केलं असतं की माझाच मुलगा आहे, पण त्यांनी फक्त असं म्हटलं असतं की त्याला फक्त तुम्ही अरेस्ट करा, त्याच्याकडनं माहिती काढून घ्या, पण हे मारून तो म्हणे माझा मुलगा मेलाय, मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे. तर ते म्हणे आम्ही तुम्ही लोक ह्या बायकांना पुरवताय पैसा, तुम्ही लोकांनी आता बंद केलं पाहिजे त्यांच्याकडे जाणं, कारण ह्यांच्यातल्याच बायका ह्या इन्व्हॉल्व्ह आहेत, आम्हाला याची पूर्ण खात्री आहे. मग ते सगळेजण नवाब ठरवतात की आता आपण हिरामंडीवर बॅन टाकायचा, कोणीही जायचं नाही, त्यांना पैसे द्यायचे, म्हणजे त्यांचा सोर्स तुटला पाहिजे. तर मग त्यातली जी मोठी बहीण असते हिची, म्हणजे मनीषा कोइरालाची जी मोठी बहीण असते, तिचं आणि अँडरस्टँडचं जरा असतं, आणि इतके दिवस तिला सगळे त्याच्याचकडनं गोष्टी कळत असतात काय चाललंय. तर एका सभेमध्ये ही म्हणते मी मारते त्याला, आणि ती त्याला मारून टाकते. तर मग तिला अरेस्ट होते आणि तिला मग ती फाशीची म्हणजे गोळी मारायची सजा सुनावली जाते. तर मग आता मग हळूहळू ह्या लोक सगळ्या एकत्र येतात. म्हणजे इतके दिवस ही फरदीन आणि मनीषा कोइराला वगैरे सगळ्या अगेन्स्ट असतात, पण आता त्यांना ते लक्षात येतं की आपण एकत्र झाल्याशिवाय काही होणार नाही. मग सगळ्या त्या वेश्या तवायफ एकत्र येऊन मोर्चे काढतात. भरपूर सगळा विरोध होतो, पण त्या जातात आणि जिथे तिला गोळी मारणार असतात मनीषा कोइरालाच्या मोठ्या मुलीला, तिथे जाऊन ती शेवटपर्यंत इन्कलाब जिंदाबाद म्हणतात. ह्या लोक पण बाहेरून तिला सपोर्ट करतात. आणि त्याच वेळेस हिने ठरवलं असतं, मनीषा कोइरालाच्या छोट्या मुलीनी, म्हणजे जिचं प्रेम असतं, की आता हा जो दुसरा आहे ऑफिसर, तर ज्यांनी म्हणजे आपल्या आईवर अत्याचार केले आणि आईला नाचायला वगैरे लावलं, त्याला ती म्हणे माझ्या हाताने मारणार. आणि मग त्या बस्तादच्या थ्रू, म्हणजे की बाबा माझ्या बहिणीला तुम्ही सोडून द्या किंवा आमच्या सगळ्यांना तुम्ही माफ करा, तर मी एक रात्र तुझ्याबरोबर घालवायला तयार आहे, अशा ह्याच्यात ती जाते. आणि मग ती पण त्याला गोळीने मारून टाकते. आणि मग अशा प्रकारे
उद्रेक होतो आणि मग पुढे मागे लगेच तर काही नाही, पण म्हणजे त्यांच्या बलिदानामुळे आणि त्यांच्या ह्याच्यामुळे आपल्याला नंतर पुढे स्वातंत्र्य. तर तेच सगळं असं दाखवलंय की स्वातंत्र्य काळात क्रांतिकाऱ्यांनी तर केलंच पुष्कळ सगळं, पण त्यात या तवायफ लोकांचा इतका हात होता, पण कुठेही त्यांचं नाव आलं नाही. इतकं सुंदर प्रेझेंटेशन त्यांचे. मग त्या आपसातल्या तवायफचे कॉन्फ्लिक्ट्स, त्यांचे हेवे दावे, त्यांचे एकमेकांच्या चुगल्या, त्या सगळ्या सुंदर सुंदर प्रेझेंट केल्यात. पण जिस्ट ही आहे की शेवटी जेव्हा देशाची वेळ येते किंवा देश स्वतंत्र व्हायची वेळ येते, तर तेव्हा त्या सगळ्या एकत्र येऊन लढतात. तर सुंदर आहे, सुंदर बघण्यासारखं.